तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केट मधल्या बुल आणि बेअरच्या कष्टात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था. टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील धारणगाव रोड परिसरात तलवार, चॉपर व लाकडी दांडक्यांच्या जोरावर दहशत माजवत वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची मंगळवार कोपरगाव शहर पोलिसांनी शहरातून दिंड काढली. कायद्याचा धाक निर्माण करण्यासह गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्याचा स्पष्ट संदेश यावेळी पोलीस प्रशासनाने दिला. या प्रकरणी फिर्यादी साहिल उमर कुरेशी वय 22, व्यवसाय पानटपरी, राहणार सुभाषनगर कोपरगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैभव कुराडे, राहुल सावंतके, रितेश सोनवणे उर्फ बोल्या, स्वराज सोळसे व सनी जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. घटना 8 जून 2026 रोजी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास धारणगाव रोड परिसरात घडली होती. आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून फिर्यादीस लाकडी दांडे, चॉपर व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ, दमदाटी करत हातात तलवारी घेऊन परिसरात दहशत निर्माण केली होती. यावेळी काही वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलिसांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून धारणगाव रोडवरील घटनास्थळापर्यंत आरोपींची दिंड काढली. या कारवाईद्वारे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याबरोबरच गुन्हेगारीची दहशत संपवण्याचा संदेश पोलिसांनी दिला आहे. या कारवाईवेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक संदीप सोने, पोलीस उपनिरीक्षक दीपक रोटे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे, श्रीकांत कुराडे, महेश फण, प्रसाद साळुंके, अमित राठोड, भाऊ धोंगडे, एकनाथ लिंबुरे यांच्यासह पोलीस कर्मचारी व होमगार्ड उपस्थित होते. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव.